महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। माहीममधून अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली तर वरळीमधून संदीप देशपांडे यांना आता उमेदवारी देण्यात आलेली। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मनसेकडून आता 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। माहीममधून अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली तर वरळीमधून संदीप देशपांडे यांची घोषणा करण्यात आलेली आहे। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। भूषण, मनसेची यादी आली आहे, 45 नावांचा समावेश, अधिकचे अपडेट नेमके काय आहे? नाही, एक मी तुला 5 मिनिटं आपण पाहिलं तर मनसेकडनं त्यांची पहिली जी यादी आहे विधानसभा निवडणुकीची, ती पहिली उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। आणि एकंदर त्या विशेष संपूर्ण यादीमध्ये विशेष जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आता सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, अशा प्रकारे संपूर्ण त्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आपल्याला प्रामुख्याने दिसत आहे। आणि एकंदर वरळी जी अत्यंत महत्त्वाची जी जागा आहे त्यामध्ये स्वतः आदित्य ठाकरे विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी स्वतः संदीप देशपांडे हे यांची उमेदवारी आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि संपूर्ण मनसेकडून सध्या तरी पहिली यादी ही 45 जणांची जी यादी आहे ती जाहीर झालेली आहे। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर मनसेच्या वतीनं आता 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। माहीममधून अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा केलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर तिकडे वरळीमधून संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मनसेच्या वतीनं आता पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली। 45 उमेदवारांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे। त्यामध्ये माहीममधून स्वतः राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तर वरळीमधून संदीप देशपांडे यांची घोषणा करण्यात आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच अविनाश जाधव आणि राजू पाटील यांची देखील उमेदवारी जाहीर केलेली होती आणि त्यानंतर मात्र आता मनसेची ही यादी प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये 45 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे आणि आता माहीममधून अमित ठाकरे यांना संधी देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। मनसेकडून 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। माहीममधून अमित ठाकरेंच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली तर वरळीमधून संदीप देशपांडे यांना आता संधी दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट मनसेच्या गोटातली आपण पाहतोय। मनसे आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि त्यानिमित्तानं आता सगळ्यात महत्त्वाची त्यांची ही जागा असेल ती म्हणजे अमित ठाकरे हे आता विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरत आहेत। माहीममधून अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर वरळीमधून संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। मनसेच्या वतीनं 45 उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली। त्यांच्या उमेदवारांची यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर माहीममधून अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली। मनसे या निवडणुकीमध्ये आता चांगलीच मोर्चे बांधणी करताना दिसतंय। तर काल देखील राज ठाकरे यांनी झालेल्या मेळाव्यामध्ये राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केलेली होती। माहीममधून अमित ठाकरे लढतील, वरळीमधून संदीप देशपांडे, कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आणि बेलापूरमधून गजानन काळे हे आता मनसेचे शिलेदार असतील। मनसेचे हे सगळे शिलेदार आपण पाहतोय। मनसेच्या वतीनं उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही यादी देखील आपण पाहतोय। मनसेच्या वतीनं 45 उमेदवारांच्या नावाची आता घोषणा करण्यात आली। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव ते म्हणजे अमित ठाकरे हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर माहीममधून स्वतः अमित ठाकरे आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असल्याचं पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं एक बाब म्हणजे संजय राऊतांनी आता माहीममधून अमित ठाकरे हे लढणार असल्याचं मनसेने घोषित केल्यानंतर आता अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतं। आता या निवडणुकीमध्ये ठाकरे हे ठाकरे बंधूंना काही मदत करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मनसेची पहिली यादी जाहीर करण्यात आली, 45 नावांचा समावेश आणि त्यामध्ये लक्षवेधी नाव म्हणजे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे माहीममधून आपलं नशीब आजमावतात। तर आता कशा पद्धतीची तयारी मनसेच्या गोटातून माहीम मतदारसंघामध्ये केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे हे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी दौरे देखील वाढवलेले होते। राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्राचा दौरा केलेला होता, महाराष्ट्र पिंजून काढलेला होता आणि त्यानंतर मात्र आता मनसे पूर्ण तयारीनिशी मैदानामध्ये उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे।
और सर फक्त एक हिंदीत सांगा ना, क्या हुआ आज की बैठक में? हिंदी ठीक है। कब ऐलान करेंगे? सगाड़ी में सब अलबेल है, डोंट वरी। कल हम दोपहर को प्रेस कॉन्फ्रेंस लेकर बता देंगे। सर अमित ठाकरे चुनाव लड़ने वाले माहिम विधानसभा। लोकतंत्र में सबको अधिकार है चुनाव लड़ने बहुत बहुत शुक्रिया सर। का। स्वागत है। सर उद्या होईल सर तर संजय राऊतांची देखील ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। संजय राऊतांनी देखील अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे। तर मनसेच्या गोटातून ही पहिली यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। भांडूप पश्चिममधून शिरीष सावंत यांना पक्षाच्या वतीने आता उमेदवारी देण्यात आली। तर वरळीमध्ये संदीप देशपांडे उमेदवार असतील। ठाणे शहरमध्ये अविनाश जाधव हे उमेदवार असतील। तर मुरबाडमध्ये संगीता चेंदवणकर ह्या मनसेच्या उमेदवार असतील। कोथरूडमध्ये किशोर शिंदे तर हडपसरमध्ये साईनाथ बाबर हे आता मनसेचे उमेदवार असतील। खडकवासलामध्ये मयुरेश रमेश वांजळे हे देखील उमेदवार असणार आहे। तर मनसेच्या वतीने 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। माहीममधून अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली। मनसेचे नेते अमेय खोपकर आपल्याशी जोडले जात आहेत। अमेयजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। मनसे आता पूर्ण तयारीनिशी विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असल्याचं पाहायला मिळते। पक्षाची पहिली उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। काय सांगाल, काय प्रतिक्रिया? प्रचंड आनंद आणि प्रचंड खुश। अनेक मित्रांना उमेदवारी मिळालेली आहे, ज्यांनी गेल्या 18-19 वर्ष पक्षासाठी ज्यांनी आंदोलन केली, मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी केसेस घेतल्या अंगावर, ह्या सगळ्यांना उमेदवारी मिळालेली आहे। आणि आमचे सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे, ज्यांनी गेले अनेक वर्ष विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी काम केलं, जे काम करतायत ते माहीम विधानसभेमध्ये एक मोठा बदल घडवतील। आणि मला आशा आहे की मोठ्या मताधिक्याने माहीम विधानसभेमध्ये अमित राजसाहेब ठाकरे हे प्रचंड मताने निवडून येतील। अमेयजी, तुम्हाला सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा होती का? तसा त्या संदर्भातला तुमचा काही मानस होता का? तयारी केलेली होती का? मला एका विभागातनं निवडणूक लढवण्याची 100% इच्छा होती। मी साहेबांकडे ती इच्छा व्यक्त केली होती, पण साहेबांनी मला तुर्तास थांबायला सांगितलं। मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे। पक्षाने आदेश दिला की मला पक्षाचं निवडणुकीला काम करायचंय, तर मी साहेबांचा आदेश मानला आणि मी पक्षाचं काम करणार आहे। मी जिथे जिथे जमेल त्या त्या माझ्या उमेदवारांचं मी काम करणार आणि ते कसे प्रचंड मताने निवडून येतील याचा माझा खारीचा वाटा नक्की असेल। अमेयजी, काय वाटतं पुढच्या यादीमध्ये तुमचं नाव असू शकतं? नाही, मला 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 मी पक्षाचं काम करीन, मी राजसाहेबांसोबत असेल, मी पक्षाच्या उमेदवारांचं काम करीन, पण येणाऱ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी नक्की असेल। अगदी अमेयजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। मनसेच्या वतीनं 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर मात्र आता विधानसभेची निवडणूक त्यांनी लढण्याची तयारी केलेली आहे। स्वबळावर ते लढत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर संजय राऊतांनी देखील अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुभेच्छा दिलेल्या आहेत। संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूया। अमित ठाकरे निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढणार आहे। आणखीन एक ठाकरेची एंट्री लोकशाही आहे म्हणजे काय? अमित ठाकरेंना शुभेच्छा देणार, दुसरे एक ठाकरे मैदानात आले। लोकशाहीमध्ये सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।